साडेमाडेतीनच्या आजच्या कार्यक्रमामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। साडेमाडेतीनचा आजचा खेळ रंगणार आहे नातू परांजपे कॉलनी ठाणे पूर्व येथे। चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आवडत्या कार्यक्रमाला ज्याचं नाव आहे साडेमाडेतीन। नातू परांजपे कॉलनी बद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात सुर्वे काका यांच्याकडून। नमस्कार काका, या परिसराबद्दल थोडी माहिती सांगा। हा परिसर 1978 सालीपासून अस्तित्वात आलेला आहे। नातू आणि परांजपे ह्या डेव्हलपरनी ही संपूर्ण वसाहत निर्माण केली आणि त्या माध्यमातून 1992 साली आम्ही हे सिद्धिविनायक मंदिर स्थापन केलं स्वेस कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून। आणि अशा तऱ्हेने इथले संपूर्ण लोक जेवढी वस्ती आहे ते आम्ही गुण्यागोविंदाने राहतो। प्रत्येक सांस्कृतिक उपक्रम प्रत्येक जेवढे हिंदू सण आहेत ते आम्ही एकत्रित साजरे करतो। सगळे धमाल करतात, मस्तपैकी आनंदात असतात, मुलं मुली सगळं। म्हणजे आज पण धमाल करणार ना सगळेजण? चला तर मग सुरुवात करूयात तुमच्या आवडत्या कार्यक्रमाला साडेमाडे। सुरुवातीला वाटूयात टोकन्स। टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत। आता आपल्याला 3 स्पर्धक निवडायचे आहेत आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझा छोटा मित्र माझ्याबरोबर आहे। नमस्कार साहेब। काय हाय? बर, नाव काय तुझं? प्रणव विकास नागावकर। नागावकर? हा। माझं एक काम कर, यातली मला 3 टोकन्स काढून द्यायची। डोळे मिटायचे, टोकन्स मिक्स करायची आणि यातलं एक एक करून मला 3 टोकन्स द्यायची पटकन। 1 2 आणि तिसरं 3। प्रणवनी 3 टोकन्स मला दिलेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 19। आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 74। आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 21। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपल्या 3 स्पर्धकांना मी आज कोणती वस्तू ठेवणार आहे ते सांगणार आहे, पण त्याच्या अगोदर त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार काका, आपलं नाव? सुरेंद्र वरळीकर। वरळीकर? पर मूळचे वरळीचे? मूळचे वरळीचे, नंतर मी ठाण्याला ट्रान्सफर झालो। बर, मग ठाणेकर कसे काय झाला? ठाणेकर का, वरळीला आमची जागा छोटी होती, भावाची फॅमिली माझी फॅमिली वाढत गेल्यानंतर जागा अपुरी पडायला लागल्यानंतर साहजिक आई वडिलांनी सांगितलं तुम्ही तुमच्या ऐपतीप्रमाणे शिफ्ट व्हा। म्हणजे भावाभावांमध्ये राहताना भाव कधी वाढले ते कळलंच नाही, त्यामुळे इकडे ठाण्याला आम्ही शिफ्ट झालो। बरं, अगोदर काय करत होतात? आता सध्या रिटायर्ड आहे। रिटायर होण्यापूर्वी मी इंडियन ऑइलमध्ये सर्व्हिसला होतो आणि आता सध्या मी होम डिपार्टमेंट समजा मिसेसच्या सर्व्हिस मदत करतोय। होम डिपार्टमेंट म्हणजे घरचं होम डिपार्टमेंट। मी नसताना सगळं 3 मुलींची काळजी घेतली। ती सुद्धा टीचर होती, ती सुद्धा वरळीला शाळेत जायची। ती सगळं शाळेचं करून सुद्धा मुलींची काळजी घेतो, जेवण खाऊन करत। त्यामुळे आता तिला रिलीफ मिळावी म्हणून मी तिला 50% मदत करता। म्हणजे स्वयंपाकातलं काय काय करता? सगळं करतो, व्हेज नॉन व्हेज, तांदूळ निवडणं, भाजी कापून देणं। फक्त चपाती भाकरी करू शकत नाही, चपाती आणि भाकरी करू शकत नाही। काका, एवढे सगळे गुण सांगितलेत बघा, सगळ्या बायकांना असं वाटायला लागलं की आमचे मिस्टर कधी असं करणार, आमचे मिस्टर कधी असं करणार। इव्हन कुकर सुद्धा लावतो मी। बरं, पण आता तुम्हाला खरेदीचा आणि वस्तूंचा अंदाज तर आहे ना? म्हणजे अंदाज आहे। बरं, बघूयात या राऊंड मध्ये तुम्ही कशी किंमत सांगता ते, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। ठीक आहे, थँक्यू। नमस्कार। नमस्कार। काय एवढं असं उशीर लावून वगैरे नमस्कार? म्हणजे काय तुमच्याकडे रीत वेगळी आहे का नमस्कार करायची? नाही, असं काही नाही। नाही ना, मला असं वाटलं। आपलं काय करतेस तू? मी आता 12वी झाली, आता मी कॉम्प्युटरचे कोर्स करते। बर, नाव काय तुझं? माझं नाव प्रीतल पास्ते। प्रीतल पास्ते? हा। मग काय नाश्त्याला पास्ता सांगतेस? नाही, मग तेवढं बनवता नाही येत मला पास्ता। बर, मग आता काय काय बनवायला येतं ते सांग। सगळंच येतं तसं मोस्टली। काय काय टफ असतं ते जमत नाही, म्हणजे पुरणपोळी वगैरे जमत नाही, हलवा वगैरे जमतं करता। इकडे करता तुम्ही पुरणपोळी? हो, म्हणजे काय, होळीच्या दिवशी पुरणपोळ्याच महत्वाच्या असतात, त्यामुळे वर्षानुवर्ष वाट बघत असतात। नाही, आईला सांगते कधीतरी वाटलं खावंसं तर आई देते बनवून। पण तू काय मदत करतेस? देते ना। काय पाट्यावर वाटून देतेस पुरण? वाटतेस? हो, म्हणजे काय, नशीब तेवढं तरी निदान आईला बरं वाटेल, जरा वाटतेस तेच। असो,
या राऊंड मध्ये तू कशी किंमत सांगतेस ते मला पाहायचं आहे. बघूयात आता कशी किंमत सांगतेस. त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. काय हाय? नाही हा बोल. हा मी म्हणलं हाय, मी अजून आहे म्हणलं. आता या दोघी जणी इथं समवयस्क आहेत. तू काय करतेस? मी BMS करते सेकंड इयर BMS. बिझनेस मॅनेजमेंट. बर, बिझनेस मॅनेजमेंट. तुझं नाव काय? माधुरी दांगट. दांगट. बर, असं जरा भारतस्थ नाव वगैरे वाटतं. तुला येतं असं पुरणपोळी बनवायला वगैरे? खातात. असो. दुसरं काय काय येतं अजून? मी केक केलेला. केक केलेला, पण मग परत नाही केलंस त्याच्यावर? एकदा चांगला झाला, एकदा नाही आला. नेहमी आता केल्यावर होईल ना. केल्यावर होईल ना, पण मग तशी वेळच येत नाही. पण सगळ्यात आवडता पदार्थ कुठला तुझा? सगळं आवडतं. चॉकलेट्स, आईस्क्रीम, पेस्ट्री. अरे तसं नाही रे म्हणते मी. घरात आईला बनवता येतो किंवा तुला बनवता येतो आणि खायलाही आवडतो असा कुठला? आहे तसं भरपूर काय करते मम्मी. माझ्या मम्मी सगळं चांगलंच करते मोस्टली. आई करते पण तुला काही माहित नाही. मग तुला काही येतं करता? बोलले ना केक आणि पेस्ट्री. एकदा आईस्क्रीम केलेली. आईस्क्रीम केलं होतं आणि ते कोणाला खायला घातलं? खाल्लं सगळ्यांनी. चांगलं झालं. सगळे बरे आहेत ना आता? सगळे व्यवस्थित पण. काळजी गेली माझी. सगळे बरे आहेत. असो, आता काहीही टेन्शन घेऊ नको. आरामात मी इथं जी वस्तू देईन त्याची किंमत सांगायची. बघूयात कशी किंमत सांगतेस तू. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आता आपण जाणून घेऊयात आपल्या अंदाजे किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला वस्तू देणार आहे. या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर तुम्ही विजेते व्हाल आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला. पण आता तुमच्या तिघांपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर ज्याची पहिल्यांदा निवड झाली ते पहिल्यांदा बोली लावतील. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावेल प्रीतल, त्याच्यानंतर वरळीकर काका आणि सर्वात शेवटी माधुरी. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे प्रेशर कुकर. या एनोडाइज्ड प्रेशर कुकरची क्षमता 3.5 लिटरची आहे. याला ऑटोमॅटिक सेफ्टी वॉल्व आहे. या कुकरचे हँडल बार खास मेटल अलॉयचे असून याचे हँडल ब्रॅकेट 25 मायक्रॉन जाड व निकेल क्रोमियम प्लेटेड आहे. या कुकरच्या ब्लॅक बॉडीमुळे अन्न लवकर शिजण्यास मदत होते. या प्रेशर कुकरची सगळ्यात पहिल्यांदा किंमत सांगते प्रीतल. प्रीतल, हे 0 ते 9 असे 10 अंक आहेत. यातले फक्त तुला 4 अंक वापरायचे आहेत आणि या प्रेशर कुकरची किंमत ठरवायची. ठरव. काय किंमत आहे? 1270 1270. किंमत बरोबर वाटतीये? वाटतीये. पाठीमागे जरा खात्री करून घेऊ का? हा घ्या ना. घेऊ. काय असेल अंदाज तुमचा? 2000. किती? काका जरा अनुभव तुमचा सांगा ना इकडे. किती? तिच्या डोक्यामध्ये आता सगळं जमलिंग झालेलं आहे. तुला काय वाटते किंमत सांग? 1270. 1270. ठाम आहेस या मतावर? हा. अजिबात किंमत बदलायची नाहीये? नाही. नक्की? हा. मग लिहून टाकूयात. चला. काका, आता तुम्ही किंमत ठरवा. हे घ्या 10 अंक. यातले फक्त 4 अंक तुम्हाला वापरायचे का? काका, काय किंमत लावली आहे? 1890. 1890 रुपये. सगळा अनुभव पाण्याला लावलाय. नक्की? लिहून टाकायची मग? लिहूया. माधुरी मॅडम, आता तुम्ही किंमत ठरवा. 10 अंक आहेत. यातले फक्त 4 म्हणजे 4 अंक वापरायचे. 4. काय किंमत आहे? 1250. 1250. एवढीच किंमत ठेवायची? नक्की? फिक्स करायची मग? चल मग लिहून टाकू. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या प्रेशर कुकरची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा प्रीतल हिने सांगितलेली किंमत आहे 1270 रुपये. त्यानंतर वरळीकर काकांनी सांगितलेली किंमत आहे 1890 रुपये. आणि सर्वात शेवटी माधुरीने सांगितलेली किंमत आहे 1250 रुपये. पाहूयात या प्रेशर कुकरची खरी किंमत किती येते. आणि याची खरी किंमत आहे 1450 रुपये. ज्याच्या जवळची किंमत सांगितलेली होती प्रीतलनी, त्यामुळे ती ठरली आहे विजेती. अभिनंदन. अभिनंदन मॅडम. थँक्यू. डाळ शिजली शेवटची? हो शिजली. का? आणि शिट्टी पण वाजली? हो वाजली. अंदाज? कसा काय? अंदाजेच वाजली. हो. आता सगळ्यात जास्त आनंद कुणाला होणार? आईला.
आईला असो, पण आता जॅकपॉट राऊंडला जाणार आहेस त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. Thank you. तोपर्यंत काही शिकता आलं तर बघ, म्हणजे जाता जाता मी पण वरपून जाईन थोडं. हा ना, का नाही, ठीक आहे, चालेल. तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. याच्यानंतर आपण वळणार आहोत सुपरमार्केट राऊंड कडे, पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न मी आपल्या 6 स्पर्धकांच्या व्यतिरिक्त जे इथं प्रेक्षक जमलेले आहेत त्यांना प्रश्न विचारणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी सांगायचं आहे. जो बरोबर उत्तर सांगेल त्याला मी देणार एक भेटवस्तू. आणि आजचा प्रश्न खूप सोपा आहे. प्रश्न असा आहे, शिड्यांवर शिड्या 32 शिड्या तरी हाती येईना कोण सांग गड्या, म्हणजे काय? याच्यावर तुम्ही विचार करत राहा.